माझ्या कवितेला मोठमोठे पुरस्कार दिले लोकांनी. ही कविता एवढी व्हायरल केली. छोटीशी कविता आहे ताई, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. ही कविता जवळजवळ कथेमध्ये, कीर्तनात, तमाशात सगळीकडे वापरली गेली. पण मला त्या कवितेचा तेवढा आनंद झाला नाही. मला माझ्या या मैत्री कवितेचा आनंद कधी झाला. तुम्हाला परभणी सगळ्यांना माहीत आहे ना, परभणीवरनं काही लोक आले का इकडे. त्या परभणीवरनं दीपक सर, मला सायंकाळी 5:30 वाजता एक फोन आला. मला म्हटले दादा 2 मिनटं वेळ आहे का. म्हटलं बोला. आवाज अस्वस्थ होता त्याचा, काही नाही. म्हटला दुपारी 2:15 वाजता म्हणे मित्राचा अचानक मोबाईलवर मेसेज आला. 15-20 दिवस मेसेज नाही, अचानक मेसेज आला. त्यामुळं मी तो आवर्जून बघितला. मेसेज होता की काही चुका झाल्या असतील तर माफ करून टाक म्हणे गळ्या, आज आपल्या मैत्रीचा शेवटचा दिवस. माझ्या डोक्यात ट्यूब पेटली म्हणे. मी गाडी काढली, घरी गेलो. त्याच्या हॉलमध्ये आई वडील बसलेले होते. मी तिथं थांबलो नाही म्हणे, डायरेक्ट बेडरूममध्ये गेलो. तर पंख्याला त्यानं दोर बांधलेला होता, पायाखाली स्टूल घेतलेला होता, कार्यक्रमाची तयारी झालेली होती. मी त्याचे पाय धरले म्हणे, त्याला खाली उतरवलं, त्याच्या गळ्यातला फाशीचा दोर सोडला. आणि तुम्हाला का फोन केला म्हणे दादा, तर त्यांना हाताची मूठ बांधलेली होती. आम्ही ती उघडली तर त्याच्यात एक चिठ्ठी लिहिलेली होती. आणि त्या चिठ्ठीवर 4 ओळी लिहिलेल्या होत्या, का उगा हिंडतो देव शोधायला, मित्र आहे जवळ मंदिरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. अबे म्हटलं त्याच्याकडे दे, मी त्याला मोटिवेट करतो. नाही म्हणे दादा, आताच वातावरण तापलेलं आहे म्हणे, सध्याच घटना घडलेली आहे. पण त्याच्या आईनं मेसेज दिलेला आहे म्हणे, ज्या कोण्या कवीनं ही कविता लिहिलेली आहे त्याला एकदा आपल्या घरी बोलावं म्हणे, मला मायेनं त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा आहे. जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार आपल्याला भेटला. माझ्या कविता कालही पुरस्काराच्या मोहताज नव्हत्या. आजही तुम्ही लोकांनी एवढं मला प्रेम दिलं, ते कशामुळं? ते फक्त माझ्या कवितेमध्ये जी आत्मीयता, जी भावनिकता, माझ्या कवितांमध्ये तुम्हाला चंद्र तारे काजवे झुळझुळ वाहणारी नदी सापडणार नाही. पुरस्काराच्या खाली कविता दबली नाही, एक ओळही स्वार्थासाठी निघली नाही. पुरस्काराच्या खाली कविता दबली नाही, एक ओळही स्वार्थासाठी निघली नाही. जिचे समीक्षक मातीमधले कष्टकरी, ती कविता माझी फुशारकीवर जगली नाही. नवीन पाऊले माझ्या ही वाटेने वळतील, माझ्या इतिहासाची पाने जगाला उद्याच कळतील. आज पोसतो आहे विस्तव छाताडावर, उद्या मशालीसाठी तुम्हा ठिणग्या मिळतील, उद्या मशालीसाठी तुम्हा ठिणग्या मिळतील. एसी मध्ये बसून मातीच्या कुशीतल्या गप्पा करणारा मी कवी नाही. माझ्या लेखणीतनं एक कविता झिरपली आणि ती महाराष्ट्रानं डोक्यावर घेतली. दुःख अडवायला, वा वा दादा, एसी मध्ये बसून मातीच्या कुशीतल्या गप्पा सुद्धा फार कवींनी केल्या, त्यांना पुरस्कारही भेटले. मी त्यातला कवी नाही. मी एक शेतकऱ्याचा पोरगा आहे, विदर्भातल्या एका छोट्याशा खेड्यातला पोरगा आहे. तुम्ही सगळे बऱ्यापैकी शेतीशी निगडीत आहात, बरोबर आहे. शेतकऱ्याचा पोरगा शेतीवर काय लिहितो, 2 ओळीत मी कविता लिहिली फक्त शेतकऱ्याची. बऱ्याच दिवसानं त्या झोपडीत लकलकाट दिसतोय. शेतकऱ्याचं नशीब फळलं का काय? बऱ्याच दिवसानं त्या झोपडीत लकलकाट दिसतोय. शेतकऱ्याचं नशीब फळलं का काय? दिवाळी नाय, दसरा नाय, यानं घरातच प्रेत जाळलं का काय? त्यामुळे एसी मध्ये बसून, आणि ज्यांनी एसी मध्ये बसून मातीच्या कुशीतल्या गप्पा केल्या त्यांना मी सोडलं सुद्धा नाही. त्यांच्यावर सुद्धा 2 ओळी लिहिल्या. जन्म गेला तुझा, वा वा वा, साऊंडवाले धन्यवाद, टाळ्या वाजवा एकदा साऊंडवाल्यांसाठी. बरोबर गायला लागल्यावर त्यांनी युको दिला. लग्न झालेली लोक हुशार असतात असं नाही. वाक्य पूर्ण करू द्या मला. बरंच काही काही मला बोलायचं आहे, असा मॉब सापडत नाही बरं मला तरी. बायकोला न घाबरणारा माणूसच जन्माला आला नाही दादा. तुमच्यात आहे का कुणी? हात वर करा बरं जो म्हणते बायकोला घाबरत नाही. हातही वर करत नाही का तुम्ही? एकही जण नाही? वा वा, एक हात वर झालेला आहे. जोरदार टाळा वाजवा. बायकोला न घाबरणारा माणूस. पण तुम्ही का हात वर केला मला माहित आहे. तुमची बायको इथं आलेली नाही म्हणून तुम्ही हात वर केला. गंडवा गंडवी करू नका. अहो तुम्ही काय स्टेजवर बी एकही हात वर नव्हता. जन्म गेला तुझा गारव्यासारखा, काव्यथा मांडतो भोगल
सारखा दुःख का मांडतो भोगल्या सारखा सापडे साचले कल्पनेचे किती सापडे साचले कल्पनेचे किती हुंदका हिंडतो पोरक्या सारखा काव्यथा मांडतो भोगल्या सारखा झाड वाढेलही. ज्या कवींना वाटतं आपण सुद्धा व्हायरल झालो पाहिजे, प्रसिद्ध झालो पाहिजे, असंच कोणी प्रसिद्ध होत नसतं. साधना सिद्धी प्रसिद्धी. ताईंना बघत बघत, त्यांचे चित्रपट बघत बघत आम्ही लहानाचे मोठे झालो. आज ताई या ठिकाणी आहेत कारण त्यांचा संघर्षाचा जो प्रवास आहे, भूतकाळ आहे, तो फार मोठा आहे. झाड वाढेलही ओल भेटेलही, झाड वाढेलही ओल भेटेलही, आत जा तू जरासा मुळासारखा काव्यथा मांडतो भोगल्या सारखा दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा वाट चुकणार नाही जीवनभर तुझी वाट चुकणार नाही जीवनभर तुझी एक तू मित्र कर एक तू मित्र कर आरशा सारखा मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा आत्महत्याच करणार नाही कुणी मैत्रीसाठी या पुराणातल्या कथांची गरज आहे का साहेब? पुराणातल्या कथांची गरज नाही हो. कोरोनाचा काळ जरी बघितला ना, एकमेकाला हात लावत नव्हते लोक. अशा काळात मित्रांच्या आईवडिलांना पाठीवर घेऊन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणारे मित्र या समाजात होते. म्हणून हा कोरोनाचा काळ आपण यशस्वीरित्या पार करू शकलो. अरे मित्र गरीब असतो, मित्र श्रीमंत असतो, मित्र हुशार असतो, मित्र मंद असतो, पण तो जोपर्यंत सोबत आहे ना, दुःखासाठी काळजाचा दरवाजा बंद असतो. मित्र शेमडा जरी असला तरी तो तुम्हाला कधी आत्महत्या करू देणार नाही. म्हणून एक तरी आपला मित्र असला पाहिजे. गौतम बुद्धांनी सांगितलं, जगातलं सर्वश्रेष्ठ नातं ज्याला जात धर्म पंथ पक्ष लिंग वर्ण भेद सीमा प्रांत कशाचीच गरज नसते, असा बियॉन्ड लिमिट एक नातं या जगातलं सर्वश्रेष्ठ म्हणजे मैत्रीचं आहे. एकदा फक्त हात वर करा, कुणाकुणाला जिवलग मित्र आहे किंवा मैत्रीण आहे. क्या बात आहे. हात खाली करा. मला प्रचंड आनंद झाला तुम्हाला जिवलग मित्र किंवा मैत्रीण आहे. पण तरी काही काही लोकांनी हात वर केलेला नव्हता. तर तुम्ही एक काम करा, घरी गेलात की एकदा किचनमध्ये जा, एका कपात पाणी घ्या, उडी मारा त्याच्यात. मैत्री नाही तर या जगामध्ये काही नाही हो. एक छोटासा मला मेसेज आला, एवढा व्हायरल केला पोरांनी तो, की घर में आग लग गई, सब जल गया, सब रिश्तेदार आए, चाहने वाले आए, चर्चा करके चले गए, पूछताछ करके चले गए. बस एक दोस्त आया जिसने पूछा अबे क्या क्या बचा है, अबे क्या क्या बचा है. मैंने कहा अबे सब कुछ जल गया, बस मैं बचा हूं, बाकी बचा ही क्या है. तो उसने गले लगाकर कहा अबे पगले फिर जला ही क्या है. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वनामध्ये गारव्या सारखा. का उगा हिंडतो देव शोधायला, काऊगा हिंडतो देव शोधायला. मित्र आहे जवळ, मित्र आहे जवळ मंदिरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा. चालतानामध्ये रात आली कधी, चालतानामध्ये रात आली कधी.
मित्र येतो पुढे, मित्र येतो पुढे, काजव्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, दृष्ट लागू नये वेदनेची कुणा, दृष्ट लागू नये वेदनेची मना, मित्र डोळ्यामध्ये, मित्र डोळ्यामध्ये काजळासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, जाळताना मला देह ठेवा असा. शेवट कवितेचा आणि माझ्या या छोट्याशा मनोगताचा सुद्धा. फक्त माझा चेहरा लक्षात ठेवा, हा कार्यक्रम लक्षात ठेवा आणि माझा एक मुद्दा मरेपर्यंत लक्षात ठेवा. मैत्रीच्या नात्यामध्ये येणारी सगळ्यात दलिंदर गोष्ट कोणती असते तर गैरसमज, मिसअंडरस्टँडिंग. तुमची जर मिसअंडरस्टँडिंग, गैरसमज झालेला असेल, कार्यक्रम झाल्यानंतर कॉल करा, माफ करा, माफी मागून टाका, काही सोबत येत नाही. मला बऱ्याच जणांनी विचारलं या कवितेचा जन्म कुठं झाला. म्हणे दादा, माझ्या एका मित्रानं आत्महत्या केली आणि ती बातमी मला महिन्याभरानंतर कळली की त्यांना आत्महत्या केलेली होती. मी फार मित्रांना फोन लावले पण त्याचा काही फायदा झाला नाही. जोपर्यंत आपली लोक आपल्या डोळ्यासमोर आहेत तोपर्यंत त्यांना जपा. तुमचा एखादा फोन, एखादा कॉल एखाद्याला आत्महत्येच्या दारातनं परावृत्त करू शकतो, परत आणू शकतो. आणि हायच काय, माफ करत चला ना, काय सोबत राहतं. गौतम बुद्धांनी सांगितलं, चुरगाळल्यानंतर फुलांनी दिलेला सुगंध म्हणजे क्षमा, आणि क्षमा ज्ञानी माणसाचं सगळ्यात जवळचं लक्षण आहे. मित्रांना सांगा, अबे तू चुकलायस, मी तुझ्या पाठीशी आहे, काळजी करू नको. तू चुकलायस तरी मी तुझ्या पाठीशी आहे. अरे भावना एवढी निर्मळ ठेवा, सोबतीने संपवू अंधार मित्रा, वेदनेचा ही करू शृंगार मित्रा. घर तसे मजबूत असते मैत्रीचे, गैरसमजाचे नको पण दार मित्रा. तू दगा केलास आता चल असू दे, मी तरी सोबत तुझ्या असणार मित्रा. अन वेगळे सावज नको लावू गळाला, वेगळे सावज नको लावू गळाला. तोच गळ घे, तोच गळ घे, मी पुन्हा फसणार मित्रा. तोच गळ घे, मी पुन्हा फसणार मित्रा. त्यामुळं माफ करत चला. माझी तुम्हाला शेवटची हीच विनंती आहे, कारण आपल्या आधी 100-150 वर्षाआधी जी लोक होती त्यातला एकही माणूस हा जिवंत नाही. आपल्या नंतर 100-150 वर्षानंतर आपल्यातला एकही व्यक्ती जिवंत असणार नाही. आपले फोटो झालेले असतील, भिंतीला लावतील आणि येणारी पिढी ते फोटोही काढून टाकील, घरात जागा नाही म्हणून. काही सोबत राहते का? या कवितेचे जेवढे तरुण फॅन आहेत ना, त्याच्यापेक्षा जास्त ज्येष्ठ लोकांनी सर ही कविता व्हायरल केली. बरं, पुण्यावरनं मला एका 84 वर्षाचा ताई, एका आजोबांचा फोन आला. मला म्हटलं, आय एम रनिंग 85. मी 85 वर्षाचा हिरवागार तरुण आहे म्हणे. म्हटलं मग? माझे मित्र आहेत म्हणे अजून सुद्धा जपलेले, 81, 78, 77. म्हटलं मग? आम्ही म्हणे गेट टुगेदर घेतो प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी. म्हटलं मग? काही नाही म्हणे बाळा, आमच्यातल्या कोणाची तरी विकेट पडलेली असते, त्याला आम्ही श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम घेतो. म्हातारे लोक खतरनाक असतात बरं. या घरात म्हातारा व्यक्ती आहे ना, चालतं बोलतं पुस्तक, चालती बोलती कादंबरी असते ती. उतार वयात जर्जर झालेलं शरीर कमरेतून वागतं, तेव्हा आयुष्य चेहऱ्यावर सुरकुत्यांचं सुंदर नक्षीकाम करतं, डोक्यावर केसांचं पांढरं शुभ्र आभाळ निर्माण करतं. आणि या बदलणाऱ्या ऋतूंची दृष्ट लागू नये म्हणून काळवणलेल्या डोळ्यात मोतीबिंदूचा एखादा तीट लावतं. तेव्हा अस्पष्ट झालेल्या नजरेला स्पष्ट दिसत असतं सगळं. आणि त्या स्पष्ट नजरेतनं ही लोक आपल्याकडे बघत असतात. काय म्हटले आजोबा? काही नाही म्हणे बाळा, आमच्यातली कोणाची तरी विकेट पडलेली असते,
आम्ही त्याला श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम घेतो आणि त्या श्रद्धांजलीला कोणता श्लोक म्हणत नाही म्हणे गड्या, तुझी ही मैत्रीची कविता आम्ही श्रद्धांजली म्हणून वापरतो. यापेक्षा माझ्या कवितेचा जिवंतपणा नाही. मला आजपर्यंत माझ्या बापानं, माझे वडील नागपूरला ॲडमिट आहेत बरं का हॉस्पिटलमध्ये, माझ्या बापाशिवाय माझा देव नाही. त्याने मला सांगितलं गड्या 2 गोष्टी अनंता लक्षात ठेव, एक म्हणजे कुणाला फसवून 1 रुपया सुद्धा कमावू नको, कुणाचं मन दुखेल असं जिंदगीभर कधी वागू नको. त्यामुळे मी राजकारणावर कविता लिहिल्या, समाजकारणावर कविता लिहिल्या, पण मी कुठल्याही राजकीय नेत्याला घाबरलो नाही. तुमच्याकडे त्या कविता असतील यूट्यूबला, भोंगा बिंगा सगळ्या. कधीतरी एखाद्या वेळेस शांततेत वेळ भेटला तर मी घेईल. मला सांगायचं हे आहे की तुमच्यामध्ये निर्भीडता निर्माण करायची असेल तर आपलं जीवन तसं असणं गरजेचं आहे. आणि या नेत्यांना काय घाबरता, ज्यांचं एकाचं खेटर एकाच्या पायात नाही. मी ज्याला निवडून देतो तो कधीच एका पक्षात राहत नाही. हे सगळेच्या सगळे राजकारणी लोक बोगसच असतात असं नाही. मला घरी जायचं इथून. आपल्या सभागृहामध्ये राजकीय लोक असतील तर ते समाजकारणी आहेत असं आपण गृहीत धरू. मला घरी जायचं आहे. पण ती निर्भीडता येण्यासाठी जगणं. माझ्या बापाबद्दल मी सांगितलं होतं मध्ये त्या कवितेमध्ये, कोणी म्हणे बाप आमदार आहे, कोणी म्हणे माबाप खासदार आहे, कोणी म्हणे माबाप जहागीरदार आहे, कोणी म्हणे माबाप आमदार आहे, कोणी म्हणे माबाप खासदार आहे, कोणी म्हणे माबाप जहागीरदार आहे. छाती फुटेपर्यंत हा पठ्ठ्या सांगत असतो माबाप इमानदार आहे. माबाप, आणि ही इमानदारी त्यानं आम्हाला शिकवली. म्हणून जगत असताना कवितेचा शेवट, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा त्रासलो जिंदगी चालताना पुन्हा, त्रासलो जिंदगी वाचताना पुन्हा, बसधडा मैत्री वाचण्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, जाळताना मला देह ठेवावसा. दक्षिणेकडे पाय करा आणि उत्तरेकडे पाय करा. मला जाळताना कसं ठेवा, माझी शेवटची इच्छा. फसवून कुणाला हसण्यापेक्षा इमानदारीनं रडलेलं बरं. दुःख माझ्या मरणाचं, हजारो बनून अश्रू माझ्याच शवावर पडलेलं बरं. आणि माणसंच जर नसतील अश्रू ढाळायला तर प्रेत माझं सडलेलं बरं. आपल्या आयुष्यात शेवटी लोक रडणारी पाहिजेत, ती कमावून ठेवली पाहिजेत. जाळताना मला देह ठेवा असा, जाळताना मला देह ठेवा असा. कसा? हात खांद्यावरी, हात खांद्यावरी टाकल्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, जाळताना मला देह ठेवा असा. एकदा खांद्यावर हात टाकावर, ज्यांना ज्यांना शक्य आहे, ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी खांद्यावर हात टाका. शेवट आहे, शेवट आहे. मी फार वेळ तुमचा घेणार नाही. हाडाचा कवी आहे, मला कळतात भावना, कार्यक्रम सुद्धा कळतो. एकदा तिकडे, मैत्रीचं नातं जगातलं सर्वश्रेष्ठ नातं आहे. खांद्यावर हात टाका. तुम्हाला सगळ्यांना तुमच्या आईची शपथ आहे, खांद्यावर हात टाका. हाडाचा कवी आहे दादा आपण. आणि फक्त ज्यांना ज्यांना म्हणता येतं, 2 मिनिट लहान व्हान माझ्यासोबत 2 ओळी म्हणा फक्त, बरोबर आहे? मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, जाळताना मला देह ठे असा, जाळताना मला देह ठेवा असा. तुम्ही खांद्यावर हात टाकला नाही. जाळताना मला, बाउन्सर आहे म्हणजे काही खांद्यावर हात टाकला नाही पाहिजे असं काही. तुम्ही घ्या ताई, मैत्रिणी आहे तुम्ही शेवटी. म्हणा शेवटी, मी 4 तास इथंच बोलू, इथंच उभा राहील. मग माझा ऐका तुम्ही, मी थांबलोय. नाही तर कवी लोक थांबत नाहीत. तुमचं नशीब चांगलं आहे. दीपक सरांचं पण चांगलं नशीब आहे की मी थांबलोय. कवी लोक
हा. जाळताना मला देह ठेवा असा, जाळताना मला देह ठेवा असा, हात खांद्यावरी हात खांद्यावरी टाकल्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, गारव्यासारखा, गारव्यासारखा. क्या बात है, क्या बात है. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ही कविता ज्येष्ठ नागरिकांसह आपणा सर्वांसह पुढील पिढीच्या मनामध्ये पुढील अनेक वर्ष आपली मुळं घट्ट रोवून ठेवणार आहेत, यात शंकाच नाही. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सुप्रसिद्ध कवी आदरणीय अनंतजी राऊत सर यांच्यासाठी.